महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पीक विमाबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात आला होता। आता उर्वरित 75% पीक विमा वाटप राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेले आहे। राज्य सरकारकडून जो काही निधी आहे तो पीक विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, अनेक दिवसांपासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। दुष्काळ स्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळामध्ये म्हणजेच नाशिक, नगर, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, नांदेड तसंच इतर काही जिल्ह्यांमध्ये मित्रांनो अतिशय बिकट परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस असेल, याच्यामुळे पिकांचं जे काही नुकसान झालेलं होतं अशा जिल्ह्यांमध्ये मित्रांनो 75% पीक विमा वाटपाचं या ठिकाणी काम सुरू करण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी राज्य सरकारकडून जो काही निधी आहे तो कंपन्यांना या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, माझ्या स्क्रीनवरती तुम्ही SMS देखील पाहू शकता। आज काही शेतकरी बांधवांना तो काही पीक विमा जमा झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।